संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा हा पुण्याच्या दिशेनेवरून निघालेला आहे। आज सासवड मुक्कामी माऊलींची पालखी असणार आहे आणि त्याआधी दिवे घाटाची अवघड वाट खरं तर माऊलींची पालखी आणि लाखो वारकरी सर करणार आहेत। या दिवे घाटाच्या अलीकडे दुपारचा विसावा असतो तो म्हणजे वडकी येते आणि याच वडकी येते आता माऊलींच्या स्वागताची तयारी ही पूर्ण झालेली आहे। आपण पाहतोय की गावकऱ्यांनी भव्य अशी तयारी आहे ती सुद्धा केलेली आहे। जवळपास 2 ते 2.5 तास माऊलींच्या पालखीचा विसावा याच वडकी येथे असतो आणि त्यामुळे समोर आपण पाहिलं की दर्शनासाठी जे भाविक आहेत ते आत्तापासूनच या ठिकाणी थांबलेले आहेत। मोठा मंडप आहे तो सुद्धा टाकण्यात आलेला आहे कारण की पाऊस येऊ नये किंवा पावसामुळे नागरिकांची वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतलेली आहे। आणि दुसरीकडे आपण पाहतो की थोड्याच वेळात माऊलींचा पालखी सोहळा या वडकीमध्ये येणार आहे। गावकऱ्यांकडून मोठी अशी तयारी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। माझ्या मागे आपण पाहतो की त्याच मंडपाखाली माऊलींचा पालखी सोहळा हा दुपारच्या वेळी विसाव्यासाठी असणार आहे आणि तिथं गावकऱ्यांसाठी दर्शनाची रांग आहे व्यवस्था आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत इथले स्थानिक गावकरी आहेत। दरवर्षीप्रमाणे स्वागत माऊलींचे या ठिकाणी केलं जातं, दुपारचा विसावा या ठिकाणी असतो। यावर्षी काय तयारी करण्यात आली? खूप जोराची तयारी ग्रामस्थांनी केलेली आहे। सर्व ग्रामस्थ या ठिकाणी दर्शनाची रांग, महिलांची रांग असन, पुरुषांची रांग असन, सगळं साईडनी या ठिकाणी अतिशय चांगला चोख बंदोबस्त ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेला आहे। वारकऱ्यांची कोणती पावसाच्या ह्याच्यात गैरसोय नाही व्हावं त्याच्या निमित्तानं पण इथं ग्रामस्थांनी मोठा टेंट या ठिकाणी बांधलेला आहे। सर्व पंचायत समितीच्या माध्यमातून इथं सर्व वारकऱ्यांची या ठिकाणी समोर फ्री चेकिंग आपली करण्यात येत आहे। गोळ्या औषधं काय असेल त्याचं वाटप या ठिकाणी ग्रामस्थांच्या मार्फत की ग्रामपंचायतच्या मार्फत या ठिकाणी अतिशय चांगली सोय या ग्रामस्थांनी केलेली आहे। पण यावर्षी पाहतो की महामार्गाचं काम सुरू आहे, दिवे घाटाचं सुद्धा काम सुरू आहे। अशामध्ये इथं विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही किंवा दर्शन सुलभ व्हावं यासाठी काय केलेलं आहे? गर्दी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांची सुद्धा आहे आणि गावकऱ्यांची सुद्धा। या ठिकाणी प्रतिवर्षीप्रमाणे खूपच गर्दी या ठिकाणी जाणवत आहे। तरी पण रस्त्याचं काम जरी चालू असताना तरी पोलीस प्रशासन असन, शासकीय सगळी यंत्रणा असन, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे। या ठिकाणी मला वाटत नाही का वारकऱ्यांची कसल्याही प्रकारची या ठिकाणी गैरसोय होणार नाही। दरवर्षी तुम्ही स्वागत करत असता, काय भावना यंदाही माऊलींचं स्वागत करायला मिळत आहे? माऊलींचं स्वागत भरपूर जोरात करण्यात येत आहे। कारण वडकीमध्ये दरवर्षी परंपरा आहे की भाविकांना म्हणजे सर्व सुविधा मिळाल्या पाहिजे, त्या पद्धतीने आमचं सगळं काम चालू आहे। वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी गावकरी एकत्र आलेले आहेत आणि आता त्यांना सुद्धा प्रतीक्षा आहे। माऊलींचा पालखी सोहळा या वडकीमध्ये कधी येणार आहे त्याची प्रतीक्षा आहे। त्याच्या आधी आपण पाहतोय की पुन्हा एकदा भव्य अशी विद्युत रोषणाई आहे ती सुद्धा या पालखी विसाव्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि माऊलींचा पालखी सोहळा आज दुपारी या ठिकाणी विसाव्यासाठी असणार आहे। त्यासाठी माऊलींचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि माऊलींच्या पालखी सोहळ्याची प्रतीक्षा या संपूर्ण वारकऱ्यांना आणि गावकऱ्यांना सुद्धा लागलेली आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, वडकी, पुणे।